नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील वाते तुमचं थेट ठाण्यामधून स्वागत करतो. आता सध्या सकाळचे किती वाजले? पावणे सात वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालोत गावी. माझ्यासोबत आहे नागेश. हाय का नागेश? हाय. हा माझा एकदम खास, एकदम क्लोज मध्ये फ्रेंड आहे आणि आमची ओळख, आपली ओळख ITI मध्ये झालेली ना? हो, ITI मध्ये आमची ओळख झालेली. अजून म्हणजे एकदम खास होतो. आणि आज मी मुंबईमध्ये आहे ना, ते ह्याच्यामुळे. आणि आता मुंबईमध्ये जेवढं वावरतोय ते सगळं नागेशमुळे. मी नागे बोलतो त्याला. जेवण पण मला त्यानेच शिकवले. काय नाग्या? काय ना बोली गाडी. आणि आता जे मुंबईमध्ये आहे ना, त्याच्यामुळेच आहे. कारण आता दुनियादारी मी त्याच्यामुळेच शिकलो. ट्रेनचा प्रवास पण मला काहीच माहिती नव्हता, तर ट्रेनचा प्रवास पण त्याच्याकडूनच शिकलो. आणि काय दुनियादारी काय असते ना, तर मी त्याच्याकडून शिकलो. आणि आता मी गावाला चाललोय. तर गावी म्हणजे माझं महाड गाव आहे, महाडला. आणि नाग्याचं गाव पोलादपूर. तर आम्ही गावी चाललो. आता वाजले सकाळचे 6:45. आम्हाला आता निघायचं होतं लवकर, पण आता उशीर झालाय. आणि पाठी आहे ना, बहीण वाचली माझी सोनी. आणि नागेने आता नवीन बाईक घेतली. नाग्या एक नवीन बाईक घेतली. कोणती बाईक? एक्स्ट्रीम. आत्ताच घेतले त्याने. 1 महिना झाला ना? 4 महिने झाले. बघायला बोलवलेले, पण मला काही वेळ भेटला नाही. आणि बघू आता लॉंग ड्राईव्हला जायचं आहे. आणि एकदा आम्ही गेलो लॉंग ड्राईव्हला पुण्यामध्ये. एक दिनेश शिंदे म्हणून होते, त्यांचं लग्न होतं. त्या लग्नासाठी आम्ही गेलेलो पुण्यामध्ये लॉंग ड्राईव्हला. नंतर मग काय गेलोच नाही. आता बघू. आता नागे बोलतो की आपण कोकणामध्ये जाऊ, रत्नागिरीला एक्स्ट्रीम घेऊन जायचं ना. हो मग चलो, तुम्हाला दाखवतो समोरचा नजारा. मग लवकर मी पण माझं चॅनल काढतो. आणि समोर तुम्ही बघताय ना, आता ठाणा सिटी आहे. आता वागळेवरून निघालो आम्ही. आणि आता जायचंय दिव्यामध्ये काही माणसं आहेत, त्या माणसांना घ्यायचं आहे. मग तिथून मग दिव्यावरून माणसं घेतल्यावर डायरेक्ट महाडला. मागवस नागा ड्रायव्हर शिकवशील ना मला? नको, माझ्या पोटा पाहिजे. हे बाई असं कनेक्ट आहे. झालं का नाही? कनेक्ट आहे. कोणतं गाणं पाहिजे तुला? बोल. वाटाण्याचा गुलदाना उडू नको टना. तू झाडाची व्हिडिओ बघितलीस काय ते गाण्यावरती? अरे कसला आहे तो. काय पण कशाने पण फेमस होतात नाही. इकडे ब्रह्मांड, तोडवंदर रोड. तिरंगा कुठे? लय भारी सीन होता इकडचे. ह्या व्हिडिओ भरपूर येतात. कहते हैं खुदा ने इस जहां में सभी एक कोण गाणं एकदम सुरात बोलते बघू. व्हिडिओ काढतोय. गुजरता सालम एकदम. हे ट्रक मुळे ट्रॅफिक होणार आहे इथे स्वप्नील. पण आपण टाइम होता दीदी. कसं काय? 8 वाजता पोहोचायचं ना आपल्याला. आता अर्ध्या तासात आपण तिथे पोहोचतोय. टाकली गाडी. तिकडून वरतून टाका पाहिजे. ते वरतून आगे सुरू कर. शिजा ट्रॅव्हल्स, तालुका पोतपूर, जिल्हा रायगड. कॉल करा, आलोच. #ट्रॅव्हलिंग. आणि हो, तुम्हाला सांगायला विसरलो, नागेशचं ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे. जर तुम्हाला योग्य दरामध्ये भाडं वगैरे पाहिजे असेल तर नागेश, खाली मी एक कॉन्टॅक्ट नंबर देतो खाली, तर तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा. आणि मुंबई, पुणे, कोकण, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला समजा भाडं पाहिजे असेल तर 20 सीटर 32 सीटर गाड्या आपल्याकडे आहेत अवेलेबल. अशा गाड्या अवेलेबल होतील.
जर तुम्हाला कुठे भाडं वगैरे पाहिजे असेल तर खाली मी नंबर देतो, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. काय होतंय भाडं मला पाहिजे. भाडं, हा नक्की कॉन्टॅक्ट करा त्याला. RKSQ काय बोलतो तो? RKSQ सुरत जाणार पण आता नाही जाणार. RKSQ झडक्यू गोलिकत धोका का बुकिट टेंगुल स्टार सदरे की स्टार आपलं स्टार आपल्याला आबळच नाही, आपल्या आयुष्याला आबळच नाही. बाबा तू जाशील पुढे वेळेस का कसा रे जाऊ मी पुढे, मला काय असं कसं काय होतं. पण बरं वाटलं असं बोललास तो. बरं वाटलं ना. जाणार रे तू, जाणार एकदा ट्रॅक भेटलं की जाणार. सगळ्या गोष्टींना सिग्नल आहेत स्वप्ने. स्वप्ने येईल. अरे आता आपण तो ब्रिज खालून आलो तो की ब्रिज वरून आलेलो पहिला, इथं बोलेलास ना तू, फोन केलेलास तिथे माहितीये ना. कोणाला फोन केला मी? केरळला गेलास ना, केरळला हा तुझी म्हणजे तू म्हणशील ना प्रत्येक मोमेंटला थांब बोलशील. केरळला? इकडे मळा, इकडे चाचे मळे, सुकून रे. जाऊन आला तो. मग लय भारी रे, म्हणजे काय बाहेर जाण्याची गरज नाही फिरायला. आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पण एवढं बघायला तुला आयुष्य कमी पडेल. केरळमध्ये काय चहा बनतो ना. हा चाचे मळे तिकडे, चहाचे मळे. काश्मीर तू कन्याकुमारी. काश्मीर वेगळा, केरळ वेगळा. हा काश्मीर वेगळा, केरळ वेगळा. नाही गाणं सांगतोय रे त्याच्यात, शूटिंग आहे त्याच्यात. ह्या रस्त्याचा मला ना वैताग येतो रे. काय जमाना आलाय ना, कुत्र्यांना पण चारायला घेऊन यायला लागते आता. मंदिराच्या शिड्या कुठे आहेत? अरे वा छान रे. आम्ही आता पोचलो तर दिव्यामध्ये काही माणसं आहेत, ते माणसांना घ्यायचे आणि त्या माणसाने घेऊन आता परत आम्ही निघणार आहोत महाडला जायला. तर आता पूर्ण गाडी खाली आहे, फक्त पाठी सोनी बसले आणि मागे पण जागा आहे. टोटल 7 सीटरची गाडी आहे, एर्टिगा नागेशचीच गाडी आहे. आणि त्याच्याकडे बऱ्याच गाड्या आहेत, 30 सीटर आहे, 32 सीटर आहे, एर्टिगा आहे, स्विफ्ट आहे. तर तुम्हाला कुठं जायचं असेल, भाडं वगैरे असेल तर खाली मी नंबर देतो नागेशचा, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्याला भाडे द्या. समोर दिसतो ना हा सगळा दिवा एरिया आहे या ठिकाणी. मी पण आताच बिल्डिंग झाले होते, ही आता बिल्डिंगचं काम चालू आहे या ठिकाणी. आपल्या इकडे यायचो ना. फायनली आम्ही आता घरी आलोत. हे बघा आता वाजलेत 3:30. नागेशने आम्हाला महाडला सोडली, महाड बस स्टॉपला. तिथून आम्ही बसने आलो किंजळघरला. आता 3:30 वाजलेत. तर नागेश परत तिथून गेला, काही माणसं होती ना पोलादपूरची, तर त्यांना घेऊन गेला, नाहीतर तो इकडे घरी आला असता. तर त्यांनी 10 तारखेला परत बोलवले आम्हाला तिकडे पोलादपूरला.
तर बघू 10 तारखेला जाऊ तेव्हा पण नक्कीच व्हिडिओ करू. 3:30 वाजले, थोडा वेळ झोपायचा आणि गणपतीचं सामान आणायचं आहे. तर बघूया पप्पा आता किती वाजता तर काय माहिती. किती वाजता पप्पा येतात ताई? ही बघा, ही आई काम करते आणि इकडे ही सोनी काय करते? जेवण गरम. काय जेवण करा? हे बघा, ही आलूवडे करते. आलेल्या आलूवड्या करते नाही, काय करते? काय करतेस काय? मला करते. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा. बाय आणि हो, काळजी घ्या.